हे आपले काही लेख मी लिहिलेले नित्याप्रमाणे आपल्या सेवेत सादर करतो. पहिला लेख आहे नोकरी आणि निवृत्ती. नोकरी आणि निवृत्ती. कर्मचारी आयुष्यामध्ये सरासरी 25, 28, 30, 35, काही जण तर 38 वर्ष नोकरी करतात. त्यांच्या डेट ऑफ बर्थप्रमाणे हा कमी जास्त संपूर्ण काळ त्यांचा नोकरीमध्येच जातो. त्या डिपार्टमेंटला त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं असतं. घरातले प्रश्न सोडवणं इतका रिकामा वेळ त्यांच्याकडे नसतो. सकाळी जायचं आणि रात्री परत यायचं. कुठं काय चालू आहे हे माहीतही नसतं आणि मुख्य म्हणजे त्यात कोणाला स्वारस्यही नसतं. थकून भागून यायचं, जेवलं की झोपलं, पुन्हा सकाळी निघाले. असा वर्षाचा कार्यक्रम ठरलेला असतो. मुलांचा पालक म्हणून आणि पत्नीचा पती म्हणून सर्व जबाबदाऱ्या पार पडणे हेही त्यालाच करणे असते. अशा वेळी बरेच जण घरातल्या कटकटींकडे, वादविवादाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात. कारण नोकरी सर्वात जास्त महत्त्वाची आहे. मानसिक संतुलन चांगले ठेवावे लागते. घरच्यांचा रोष पत्करला, पण नोकरीचा रोष परवडत नाही. घरी बसावे लागते. मी तर असंही म्हणणारे काही लोक पाहिले आहेत की जे एकदाच बायको, मुले, आईवडिलांना ठणकावून सांगतात, तुमचे जे काही प्रश्न असतील, कुरबुरे असतील, ते सर्व तुमचे तुम्ही मिटवा, सोडवा. माझ्यापर्यंत आता कामा नाही. मला काही तेवढाच वेळ नाही. आपल्या नोकरीवर सर्व चालले आहे हे विसरू नका. माझा मूड बिघडला तर महागात पडेल सगळ्यांना, लक्षात ठेवा. असे सडेतोड बोलून आणि एकदाच घाव घालून ते मोकळे होतात. असो, आपण रिटायर झाल्यानंतर मग आपणास अनेक गोष्टी करता येतात. इतकंच नव्हे तर आपली खरोखरच इमेज काय आहे हे रिटायर झाल्यानंतरच आपल्याला दिसून येते. आपली बायको आणि मुले हे खरोखर आपल्यावर मनापासून प्रेम करतात का हेही लगेच कळते. काही ठिकाणी असे चित्र दिसते की नोकरी आहे तोपर्यंत याला मान देतात, थोडी किंमत देतात. त्यांचे सगळे लक्ष याच्या पैशाकडे असते. रिटायरमेंटचे जे काही लाखो रुपये मिळतात त्याच्यावरच त्यांचा डोळा असतो. त्या कर्त्या पुरुषाबद्दल त्यांना काहीच आपुलकी नसते. या उलट काही ठिकाणी कर्त्या पुरुषाचा मान त्याला रिटायरमेंट झाल्यानंतर देखील मिळतं. प्रेम, आपुलकी कायम असते. तेच खरे घर, तिथेच खरा स्वर्ग. पहिल्या प्रकारामध्ये त्या कर्त्या पुरुषाची उपेक्षा आहे, तर दुसऱ्या प्रकारामध्ये त्याच्याबद्दल घरवाल्यांची आस्था कायम आहे. आता हा माझा दुसरा लेख. त्याचं नाव आहे चांगला जोडा मारला. एका घरामध्ये नवरा बायको दोघेही कमावते होते, पण त्या आदर्श श्रावणबाळाने आपल्या म्हाताऱ्या बापाला चांगले सांभाळलेच नाही. तो त्या बापाला चक्क म्हणाला, तुम्ही तुमचं हॉटेल मिळत जेवत जा बाबा, तुम्हाला तुमची पेन्शन आहे ना. असे ऐकल्यावर त्या बापाला आपल्या सुपुत्राबद्दल काय वाटले असेल. सून तर बाहेरूनच आलेली, तिलाही तेच पाहिजे. असा बाहेर जेवणाचा कार्यक्रम बराच दीर्घकाळ चालला. एक दिवस म्हातारा गचकला. आता त्याचा 14वा करणे आले. मनातून नव्हे तर लोकांनी काही म्हणू नये म्हणून या गुणी दाम्पत्याने तो विधी करायचे ठरवले. ज्या हॉटेलमध्ये तो म्हातारा दररोज जेवायला जायचा त्या हॉटेलचा मालक यांच्या घरी आला आणि त्याने सुरू केले, अहो, कशाला करता तुम्ही त्यांचा 14वा, तुमच्या वडिलाचा? तुम्ही केलंच काय त्यांच्यासाठी? मी माझ्या हॉटेलतर्फेच करतो त्यांचा 14वा, संपूर्ण खर्च आणि विधी. ते शेवटपर्यंत माझ्याकडे देत होते ना. तुमचा कायदेशीर अधिकार असेल, पण माझा नैतिक अधिकार आहे. समजलात का? आज वृद्ध बापाशी चांगले वागण्याची अक्कल ज्या मुलांना नाही, त्याने बापाला खांदासुद्धा देऊ नये. तुमची तीसुद्धा लायकी नाही. समजलात का? उद्या तुमच्यावर ही वेळ आली तर मग रडू नका. जरा आपलं लहानपण आठवून बघा. तुम्हाला कुणी घडवलं? सगळे विसरलात का? तुमच्यासारखी नालायक आणि गर्विष्ठ संतती कोणाच्या नशिबाला येऊ नये. जो आपल्या वृद्ध मातेपित्याला बाहेर काढतो त्याला स्वतःला घरात राहण्याचा अधिकार नाही, कळलं? तुमच्यासारख्या बेकली मुलांना चौकात उभं करून चपलीने मारायला पाहिजे. मला अधिकार नाही हो, नाहीतर मीच चांगलं झोडपून काढलं असं तुम्हाला. त्यांचा 14व्याचा खर्च तुम्ही केलात तर तुमच्या वडिलाला पाप लागेल. आलं का लक्षात? जा आपल्या थोर पत्नीला घेऊन कुठेतरी ट्रिपला काळं करा. काळजी करू नका, मी करतो सगळं. तिकडंच जा आणि तिकडंच मारा, असं तो म्हणाला. एवढं बोलून त्या हॉटेल मालकाने आपल्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि सुपुत्रावर एक जळजळीत कटाक्ष टाकून तो निघून गेला. त्या दोघा नवरा बायकोचे चेहरे मात्र खरकन उतरले. असा सणसणीत जोडा त्यांना कोणी मारलाच नव्हता कधी.